मित्रांनो नमस्कार. माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो, चॅनलवर जर माझ्या फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे ऑलरेडी माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत त्यांनी माझ्या चॅनलची माहिती द्या. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की या चॅनलवर मी आपल्याला शेतकऱ्यांविषयी किंवा आपल्या युवा वर्गांसाठी शेळीपालनाविषयी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो आणि माझा उद्देश हाच आहे की चांगले शेतकरी किंवा शेळीपालक निर्माण व्हावेत आणि त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना चांगले दिवस यावे, हा माझा चॅनलचा उद्देश आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की या माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलवर मी शेळीपालनाविषयी वेगवेगळे टॉपिक घेऊन येत असतो आणि त्याचा उपयोग तुमच्या व्यवसायाला व्हावा किंवा जे काही चांगल्या पद्धतीने जे लोक करतायत त्यांच्याकडून त्यांच्या यशोगाथा समजून घेऊन आपण त्याच्यातलं काही चांगल्या प्रकारे आपल्याला काय घेता येईल का, हा आपण प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, आज मी असंच एक टॉपिक विषय घेऊन आलेलो आहे आणि टॉपिक असा आहे की आपल्याला चारा लागवड महत्त्वाची आहे. मित्रांनो, सर्व शेळीपालनामध्ये मी खूप सर्वांना सांगत असतो की चाराकडे लक्ष द्या. दुग्ध व्यवसाय हा चाऱ्यावर डिपेंड असतो आणि 70% चारा हा आपला 70% खर्च हा आपल्या चाऱ्यावर होत असतो आणि चाऱ्यावर जर व्यवस्थित नियंत्रण किंवा व्यवस्थापन केलं तर चांगल्या प्रकारे यश मिळत असतं. तर चारा व्यवस्थापनामध्ये कसं असतं मित्रांनो, वेगवेगळे आपण चारा पिकं घेत असतो. मग त्याच्यामध्ये सोयाबीन असो, तुती असो किंवा जे काही आपल्या सुबाबूळ झाडपाला असो, हे सर्व गोष्टीला जमिनीची मशागत खूप महत्त्वाची असते. म्हणजे जमिनीची प्रिपरेशन किंवा जमीन लँड तयार करायचं असेल तर कशा पद्धतीनं करायचं असं, तर हा एक विषय महत्त्वाचा आहे चाराविषयी. तर मी आज हा टॉपिक कव्हर करतो आहे की शेळीपालनामध्ये आपण चारा लागवड करायची असेल तर जमीन कशा प्रकारे तयार करावी किंवा बेड जो आपण म्हणतो, जमिनीचा बेड कसा तयार करावा, हा खूप महत्त्वाचा विषय आहे. आणि चारा व्यवस्थापनामध्ये जर तुम्ही चाऱ्याला लागवड व्यवस्थित केली तर शेळीपालनामध्ये तुम्हाला पुढचे चांगले दिवस आहेत. म्हणजे हा प्लॅटफॉर्म आहे, हा जर व्यवस्थित असेल तर शेळीपालनामध्ये पुढं आपल्याला विक्री व्यवस्थापन किंवा शेळ्यांची वजन वाढ किंवा हे सर्व गोष्टी होतं. तर बेसिक फाउंडेशन आहे, हे फाउंडेशन चांगलं शिकलं की सगळ्या गोष्टी यश आहे. तर आपण आज असेच एका शेतकऱ्यांची मुलाखत घेऊया. ऑन द वे होतो तर त्यांचा ट्रॅक्टर आहे, आत्ताच नांगरून झालेला आहे आणि सऱ्या म्हणजे त्यांनी 2 ऊसामध्ये साधारणतः 1-3 फुटाचं अंतर आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी नांगर मारलेला आहे. तर आपण माहिती घेऊया सरांची. सर नमस्कार. सर, माझं हे ॲग्रिकल्चर आणि मॉडर्न गोट फार्मिंग म्हणून शेळ्यांविषयी चॅनल आहे. तर चारा व्यवस्थापन आपल्याला माहिती आहे, सगळ्या जनावरांना किंवा दुग्ध व्यवसायाला चारा खूप महत्त्वाचा आहे. चारा जर व्यवस्थित चारा लागवड जर झाली आणि चाराचं व्यवस्थापन जर झालं तर दुग्ध व्यवसायाला चांगले दिवस आहेत. आणि मी बऱ्याच वेळा पाहतो की शेळीपालन व्यवसायानं शेळी गोठ्यांना किंवा शेळीचं शेडना भेट देतो तर 1 वर्षात शेळीपालन बंद करत आहेत. म्हणजे उत्साहानं चालू करतायत आणि त्याच उत्साहानं बंद होत आहेत. कारण काय तर व्यवसायामध्ये काहीतरी चुकीच्या पद्धतीनं लागवड किंवा शेळ्यांचं व्यवस्थित नियोजन नाही. आणि बऱ्याच लोकांना मी विचारलं शेळी फार्म बंद का केला, तर ते म्हणतात की मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध नाही किंवा चाऱ्याविषयी आम्हाला माहिती नाही. तर सर, आपल्याला चाराविषयी लागवड माझ्याकडे सर्व चॅनलवर माझ्या चारा पिकावरची माहिती आहे. तर मला थोडंसं जमीन कशा पद्धतीनं कुठल्याही चारा पिकाला कशी पद्धतीने करावी हे थोडं तुमच्या अनुभवातून आम्हाला थोडं सांगा. चारा पिकासाठी मध्यम जमीन चालत्या, पूर्ण क्वालिटीची जमीन पण चालत्या चाऱ्यासाठी. बरं, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की चाऱ्या कुठल्याही ह्याच्यात जमिनीत येऊ शकते. बरोबर. आता तुम्ही शेळी फार्मिंगसाठी तुम्हाला आता तुतू करायची असेल, बरोबर, नाहीतर एखादं शाळू पीक लहान मऊ लागते त्याला ती केला तर चालते, बाजरीसारखे पीक चालते. किंवा आपल्या शेती असेल तर शेतीकडनं बांधाला झाडं असावीत, कारण ती 1 टायमाचं चारा त्याला त्यातनं मिळू शकते. बरोबर. एखादं 1 एकरभर तुमची शेती असेल आणि भोवताना 7-8-10 मोठी झाडं असतील तर त्याचं तुम्ही दिवसभर घालण्यात पण चारा ते दररोज निघतोय. म्हणजे वरनं थांब्या काढून ते आणि फुटते नाही परत. बरं, आता सर तुम्ही जसं म्हणलं की कुठल्याही चारा पिकाला जमीन कुठल्याही चालते. तर आता ही जो जमीन काळी, आपल्याकडं हा भाग हा जमीन काळ्या मातीचा आहे, काही ठिकाणी लाल माती आहे, काही मिश्र आहे. तर असं काही नाही की कुठल्याही मातीत नाही. जर लाल असेल मळीकडची तर त्यात गवत घेऊ शकतो. बरं. त्याच्याबरोबर तुत येते, बरं, काहीतरी येते. बरं. म्हणजे ह्यात जरा गवत कसं मऊ पडतोय, ते लवकर निघू शकतो, म्हणजे बाद होऊ शकतोय 2 वर्षात 3 वर्षात. बरोबर. लाल मातीत ते 10 वर्ष 20 वर्ष टिकू शकतोय. बरोबर. तर तुम्हाला म्हणायचं की जमीन बघून चारा पीक घ्यावी. जमीन बघून चारा पीक घ्यायचं.
बरं जमीन की ज्या क्वालिटीची त्या क्वालिटीचा चारा घ्यायचा आहे. बरं. आता सर हा जमिनीचा विषय झाला, थोडं पाणी व्यवस्थापनाबद्दल थोडं सांगा. पाणी व्यवस्थापन तुमची आता जमीन असेल, जर मुरमाड असेल तर पाणी 8 दिवसाच्या आत त्याला द्यायला पाहिजे पाणी. बरोबर आणि काळी जमीन असेल तर 15 दिवस टिकू शकते. बरोबर. त्याच्यापेक्षा काळी असेल तर महिन्यानं पाणी चालतंय. बरं. आता पाण्याचं व्यवस्थापन आणि 3-4 महिने आपल्याकडे पावसाळा पण असतो, पावसाळा असतो. त्याच्यात काय आपल्याला चारा पिके घेता येऊ शकतात. निचऱ्याचं असेल तर घेता येऊ शकते. बरोबर. जर जमिनीत निचऱ्यानं पाणी राहणार असेल हां तर त्यात तुम्ही कसं घेऊ शकणार नाही. बरोबर. तर म्हणजे ह्यांचा अनुभव असा आहे, म्हणतात की चारा पिकांना पण पाण्याचं मातीचं परीक्षण किंवा मातीचं सर्व निरीक्षण करून आपण पाणी व्यवस्थापन केलं पाहिजे. आता सर मला सांगा, बरेच जण रासायनिक खताकडे जात आहेत, हो. बरोबर आहे. तर सेंद्रिय खतमध्ये कसं आहे, आता आपण शेळ्या तर लेंडी खत आहे, शेणखत आहे आणि कोंबडी खत आहे. तर लोक रासायनिक खताकडे जात आहेत. तर तुम्ही आता हे बेड प्रिपरेशन करताना कशा पद्धतीनं खताचा वापर करायला पाहिजे ते थोडं सांगा. आता आम्ही रासायनिक खत टाकतो, हो त्याचं भरणी करणार हां म्हणजे बाळभरणी झाली. हां पण ह्याच्या अगोदर लावून घेत असताना त्यात 1-2 महिने मेंढी बसवायची असेल, बरोबर. म्हणजे मेंढी खत मिळतंय. बरोबर. मी त्याशिवाय आपलं कंपोस्ट खत असते घरचं जनावरांचं, हां ते सोडायचं. आडवी उभी नांगरट करून सऱ्या सोडून मग लागण करायची. मग म्हणजे त्या पिकाला रासायनिक खत कमी लागतोय. हां. तर मित्रांनो, आता ह्या सरांच्या अनुभवावरने अजून एक पॉईंट लक्षात आला. आपल्याकडे ऑलरेडी शेडवर 30-40 शेळ्या असतात. तर ह्यांचं म्हणणं काय आहे की त्या शेळ्या सकाळी कोवळ्या उन्हात बसवण्याच्या, बाहेर फिरवण्याच्या ऐवजी आपल्या शेतामध्ये बसवा, म्हणजे ते लेंडीखत पण होईल आणि कृत्रिम आपलं नैसर्गिक जे लेंडीखत आहे त्याचा आपल्याला वापर होईल. आता मला हे सांगा सर, जी बेड प्रिपरेशनमध्ये आता नांगरटचा भाग आहे, तर नांगरट जे यंत्र आहे ते नांगराने कशा पद्धतीनं केले पाहिजेत, म्हणजे सरीचं अंतर किंवा ही 4 फूट सरी आहे आता सध्या. हां आणि ह्या आता पाठीमागं तुम्ही बघू शकता, हां ते फण आहे. हां त्या फणानं काढायचं, मारायचं, हां परत लेझरनं माती चढवायची बरोबर आणि ज्यावर आता ड्रिप टाकून सोडायचं. बरोबर. ह्याच्यात आता ड्रिप घ्यायची. ड्रिप घ्यायची. बरं. तर सरांचं असं म्हणणं आहे की पाणी व्यवस्थापनामध्ये ड्रिप लाईनला पण महत्त्व आहे. पाणी जेवढं आपण बचत करू त्याच्यामध्ये मग लाईट बचत होते आणि आर्थिक खर्च कमी होतो. तर ड्रिप घ्यायला हे सुद्धा चांगलं आहे. म्हणजे त्यांनी सांगताना सांगितलं कसं की आपण मुळापासून आलो आहे, जमिनीचं सिलेक्शन, त्याच्यानंतर चारा त्याच्याप्रमाणे सिलेक्शन करायचं, खतं त्याप्रमाणे घ्यायची आणि ड्रिप लाईनचं हे करायचं. आता मला सांगा सर, आपलं जे हे क्षेत्रफळ आहे, साधारण चारा पिकाला घेताना किती क्षेत्रफळ निवडलं तर चांगलं, म्हणजे शेळ्या आपल्याकडे असतील त्याप्रमाणे घ्यायला पाहिजे, बरोबर आहे? जनावर तुमच्याकडे आहे त्या पद्धतीने घ्या. बरोबर आहे. एक 25 असतील तर एक 5-6 गुंठच घ्या. जास्त काय करायचं आहे, तुमचं वाया जाईल ते चारा. बरोबर. एक 100 असतील तर एक 10 गुंठ घ्या. बरं. असं म्हणजे तुम्हाला सर म्हणायचं नाही की वर्षभरच आपलं पुरेल असं काय करायचं नाही. वर्षभर त्या शेळीसाठी हां तुम्ही वर्षभर पुरेल असं केलं तर मग गवत करायला पाहिजे. बरोबर. थोडंफार कांडी गवत किंवा देशी गवत म्हणतो आपण. देशी गवतच लावते. कांडी गवत पैकी देशी गवत छान करते. बरोबर. मक्का चालते बारीक करून घालायला. हां बरोबर. म्हणजे जे वर्षभराचे पिकांचं जे मल्टी कटिंग म्हणतो आपण, 3-4 कटिंग येतील त्या पद्धतीचं कटिंग चारा पिकं घ्यायला पाहिजे, घेतलं पाहिजे. बरोबर. आणि अशा पद्धतीनं सरांचं म्हणणं आहे की जमिनीचं व्यवस्थापन केलं पाहिजे आणि चारा पिकामध्ये जमिनीला खूप महत्त्व आहे. आपण जमिनीकडून जास्तीत जास्त कशा पद्धतीनं वापर करू तर त्याप्रमाणे आहे. तर साधारणतः सर हे जे पिकं जे आहे, मग आपण कुठलेही चारा पिकं घेताना बीची लागवड केली पाहिजे की टोकन पद्धत, म्हणजे कशा पद्धतीनं हे केलं पाहिजे? आता गवत लावायचं झालं तर त्याचा हे आणून लावायला लागते, गवत आणून लावायला लागते त्याला. बरोबर. आणि नवीन आता जे गवत आलंय त्याचं बी आहे, हां ते बे टोकावं लागतंय. बरोबर. तुत्त लावलं तर काय त्याचं थांपी लावून आणून केलं तर चालतंय, त्याला काय रोप नसते. बरं. ते तुत्त तोडूनच लावायचं असते. बरं बरं. मक्का घाला तर टोकानं घालायला पाहिजे. हां, मग सरांचं म्हणणं असं आहे की आपल्याला जी चारा पिकाचं घेणार आहोत तर त्या चारा पिकाच्या ह्याच्यावर ते बी सिलेक्शन करायचं की कांडी लावायचं, हे सर्व गोष्टी येतात. तर मक्याचं भरड पण होते त्या शेळीला. बरोबर. मक्का पीक घेतला हां. तर ते भरड करून घातलं तर ते चांगलं त्याला. बरोबर. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं बी सिलेक्शन झालं, आपलं सर्व पाणी व्यवस्थापन झालं, खतं व्यवस्थापन झालं. आणि आता सर कापणीबद्दल थोडं सांगा, कापणी कशा पद्धतीने केली पाहिजे? कापणी तुम्हाला जर शेळ्यासाठी पाहिजे तर जर मऊ कापायचं, म्हणजे लवकर 2 महिन्यात घ्यायचं. हां 2-2.5 महिन्यात घ्यायचं. हां. नसेल तयार करून झालं तर मग 3 महिने घ्यावं लागते कापणी. बरोबर. शेळ्यासाठी जरा मऊ लागते, म्हणजे कवळं लागते, हां. त्यासाठी ते 1.5-2 महिन्यातच कापणी करून घालावं लागते. बरोबर. तर मित्रांनो, कापणी करताना सरांचं म्हणणं आहे की जेवढं चांगलं कोवळं गवत घालू आपण
ते सुरुवात करताना कोवळ्या गवतापासून कटिंग करत राहायचं, म्हणजे तेवढे वजन वाढ आणि फॉस्फरसचं प्रमाण त्यांना राहते काय नाही, बरोबर त्यामुळे ते जनावर पण चांगलं राहते. बरोबर म्हणजे पोषक आहार मिळतो, पोषक आहार मिळतो त्याला. जो ज्या शरीर वाढीसाठी आपल्याला जो आहार. पाहिजे तो मुबलक प्रमाणात आणि पौष्टिक मिळू शकतो. त्यामुळं चांगल्या पद्धतीने कापणी पण त्या वेळेत केली पाहिजे. तर सरांनी अशा पद्धतीनं आपल्याला सर्व गोष्टी सुरुवातीपासून सांगितलं की जमिनीचं मशागत कशी केली पाहिजे, पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, खताची मात्रा कशी दिली पाहिजे, त्याच्यानंतर बी कशी लागवड केली पाहिजे, कटिंग कसं केलं पाहिजे आणि ह्या सर्व गोष्टी त्यांनी कवर केलेल्या आहेत. तर हा एक आपण छोटीशी माहिती घेतली की चारा पिकाची लागवड ते कटिंगपर्यंत कशा पद्धतीनं गेलं पाहिजे. आणि हे सर्व जनरल सर्व पिकांना लागू होते, फक्त बी चेंज होईल, त्याच्यानंतर त्याचं कापणीचं थोडं वेगळं टाईम शेड्यूल वेगळं राहील. पण जे महत्त्वाचं जे आहे जमिनीचं जर बेड प्रिपरेशन म्हणतो आपण, जमिनीची मशागत, तर ती सर्वांना सर्वसामान्य एकच राहते. थोडंफार चेंजेस राहतात, सरीमधलं अंतर किंवा 2 रोपामधलं अंतर हे ते त्या पिकावर राहील. पण कॉमन आपल्याला एक आपण समजावून घेतलं की चारा पिकासाठी कशा पद्धतीनं आपण केलं पाहिजे. तर मित्रांनो, ही ही माहिती सरांनी दिली आपल्याला, थोडीफार आपल्याला माहिती म्हणजे उपयोगात येईल ही अशी मी माझ्या चॅनलमार्फत आशा करतो. आणि सरांचं आपण नाव विचारूया. सर आपलं नाव सांगा. रमेश अण्णा चौगुले, धरणगुत्ते. बरं, आणि सर आपलं वय? माझं वय आता 56 आहे. बरं, आपण हे किती वर्षापासून शेती करता? 30 वर्ष झाले असते. 30 वर्ष आहे. बरं. सर्व तुमचं म्हणजे अनुभव हा प्रॅक्टिकलच आहे, प्रॅक्टिकल आहे. सर्व बघून शिकूनच सगळं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण जे नवीन युवा वर्ग आहे किंवा आपल्यासारखे जे शेळी पालक आहेत ते चुकीच्या पद्धतीनं करतायत. तर अशा लोकांचं आपण सर्व एकमेकाची माहिती घेऊन शेअर करून आपण थोडंफार आपल्या याच्यात आपण इम्प्लिमेंट करू आणि चुका आपण टाळू शकतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो माहिती घेतली. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.